विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजयरथ अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण अलंकार हा टॉपिक पाहत आहोत. अलंकारामध्ये दोन अत्यंत महत्वाचे अलंकार आहेत. त्यामध्ये एक व्याजस्तुती आणि दुसरा आहे व्याजोक्ती, जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या दोन अलंकाराचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यातल्या त्यात कॉलेज लाईफ मध्ये आपल्याला हा सर्वात जास्त वापर केला जातो. विद्यार्थी दशेमध्ये किंवा महिलेमध्ये या अलंकाराचा सर्वात जास्त वापर केला जातो. सासा सुनामध्ये सुद्धा या अलंकाराचा सर्वात जास्त वापर केला जातो. आता ते कसा केला जातो ती मी माझ्या पद्धतीने सांगतो. आता बघा, व्याजस्तुती, व्याज म्हणजे खोटं आणि स्तुती म्हणजे खोटी स्तुती करणे. आपण एखाद्याला खूप चांगला ड्रेस घातला, खूप चांगला दिसायला लागला, खूप म्हणजे अति चांगला, तुम्हाला ते आवडला, तुमच्या डोळ्यात सलायला लागला, तर तुम्ही काय म्हणता, खराब दिसायला लागला. याला म्हणतात, काय म्हणता याला माहिती का, आतून स्तुती बाहेरून निंदा. याच्यात वर्णन कसं असते पहा, कधी कधी आतून स्तुती बाहेरून निंदा, तर बाहेरून निंदा आतून स्तुती, म्हणजे असं वर्णन असतं. आणि कधी कधी खोटी स्तुती केली जाते पहा. आता समजा सुनेने लाडू बनवले होते आणि सासूला खायला दिले. आता सासूला माहित आहे की तारीफ नाही केली तर आपली काशी होती, बरोबर. म्हणून पहा, पाहता पाणी सुटे खाता दात तुटे. पाहता पाणी सुटे खाता दात तुटे, लाडू असा बरवा सुगरण तू खरी, बरोबर. म्हणजे जर दात तुटत असेल तर लाडू कसा असेल विचार करा. तरी पण ती बाई म्हणते की नाही, तू नंबर 1 ची सुगरण आहे. लक्षात आलं का? कारण की तिला तारीफ करणं फार गरजेचं आहे, कारण की तिचं जीवन कोणाच्या हातात आहे, सुनेच्या हातात आहे. पण अशी जिथं वर्णन केलेलं असतं, इथं सुद्धा आपल्याला व्याजस्तुती, खोटी स्तुती करणे, तिथं कोणता अलंकार होतो, व्याजस्तुती अलंकार होत असतो. त्याच्यानंतर आपण पाहू व्याजोक्ती अलंकार. उक्ती म्हणजे बोलणे, व्याज म्हणजे खोटं बोलणं, है की नाही. व्याज म्हणजे काय, खोटं बोलणं. आपण बऱ्याचदा खोटं बोलत असतो, बऱ्याचदा म्हणजे लईदा खोटं बोलत असतो. पहा, हे उदाहरण किती छान. आठवण त्याची होता नेत्र पानावती, सांगे परीनी कांदा कापत होती, बरोबर. तिला आठवण येऊ लागली दुसऱ्याचीच, तिला विचार काढून लढायला लागले, मी कांदा कापायला लागले. ते एक उदाहरण. काय गे बघशी अशी मागे वळून वळून, विचारल्यास म्हणती राहिली माझी पिशवी हरवून, है की नाही. म्हणजे ती जाऊ लागली पण लयदा मागं पाहू लागली, मागं कोणी हाय का. पण तिला विचारलं मागं काय पाहायली, तर काय सांगते, पिशवी हरवून राहिली. म्हणजे खोटं बोलणं. तनु का तुझी व्यापली जीवनाने. जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी. तनु म्हणजे शरीर. तुझं शरीर का व्यापलं पाण्यानं, एवढं का आलं, तर उत्तर काय दिलं, पथी चालता घाम आला उन्हाने. ऍक्च्युअली दुसरंच कारण होतं घाम येण्याचं, पण कारण काय सांगितलं की पथी चालता घाम आला उन्हाने. म्हणजे याचा अर्थ काय, खोटं बोलणे सरळ सरळ. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की राजा हिंदुस्थानी पिक्चर मध्ये करिश्मा कपूर का कोणती कपूर आहे, कोणती आहे, रात में काला चष्मा क्यों पहना, ती म्हणती पापा मेरे आंखों में कुछ चुभ रहा है. काही चुबरा बिबरा नसते, समोर आमिर खान असते, है का नाही. त्याच्यामुळे ती खोटं बोलती बापाला. म्हणजे कोणती, व्याजोक्ती अलंकार होतो. म्हणजे काय बोलणे, खोटे बोलणे. तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं होतं, आठवण त्याची एका नेत्र पानावती, विचारल्यास म्हणते मी बाई कांदा कापत होती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून आपल्याला आपलं खरं कारण लपून दुसरं कारण सांगायचं. याचा अर्थ काय होतो, खरं कारण लपून दुसरं कारण देणे, म्हणजेच काय, व्याजोक्ती अलंकार. आणि या अलंकाराचा वापर आपण सरासरी आपल्या जीवनामध्ये करत असतो. या दोन्ही मधला तो फरक आहे बघा. त्या दोन्हीतला जो मेन फरक आहे हा असा फरक आहे, इथं व्याज आहे, इथं व्याज आहे. इथं उक्ती म्हणजे बोलणे आहे आणि इथं स्तुती म्हणजे खोटी स्तुती करणे. या दोघातला आपल्याला फरक पाहता येतो. ठीक आहे, चला.